आज आपण करणारे बाजरीचे खारुडे करणार आहे. त्यासाठी बाजरी घेतलेली 1 किलो बाजरी घेतली. बाजरी स्वच्छ करून घ्यायची, चाळून काय खडे गोटे असेल तर काढून टाकायचे, चाळून घ्यायची स्वच्छ करून. आता ही आपण धुवून घेणार आहे. बाजरी आता आपल्याला ही स्वच्छ करून घ्यायची. छान चोळून घ्यायची बाजरी, 2 ते 3 वेळेस धुवायची आपल्याला ही. आता याचं पाणी काढून टाकू. 3 पाण्याने आपण ही बाजरी छान धुवून घेतलेली, एकदम स्वच्छ काळं पाणी सगळं निघून गेलेले. आता ही एका कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला ठेवायची. एक चाळण घेतलेली आहे, पुरणाची चाळण ही. याच्यामध्येच एक कपडा टाकून घेणार आहे. ठेवताना कॉटनच ठेवायचं, म्हणजे छान त्याला उबदारपणा येतो. ही आता बाजरी यात काढून घेऊ. याच्यामध्येच आपण ही पॅक करून घ्यायची, छान बांधून घ्यायची. कपडा टाकून घ्यायचा असा सगळीकडून. स्टीलचं टोपलं ठेवलंय खाली, त्याच्यावर ही चाळण ठेवायची आणि याच्यावरच एक ताट पालथं ठेवून घेऊ. हे संध्याकाळी आपण 7 वाजता बांधून ठेवलेले. आता पुढची प्रोसेस उद्या सकाळी करायची. रात्रभर हे असंच ठेवायचं. आपण काल 7ला ही बाजरी धुवून ठेवली होती, रात्री 7ला. ते दुसऱ्या दिवशी सकाळी आपण 8 वाजता बघतोय. ही दुसऱ्या दिवशी आपण 8 वाजता बघितली ही बाजरी. ऊन पडलेलं आहे छान, पण उन्हात टाकायची नाहीये, ही घरातच वाळवायची. आता ही हाताला ओलसर लागते, भिजल्यासारखी वाटते, मग ही घरातच वाळवून घ्यायची. 1 तासभर हिला आपण याच कपड्यावर पसरून ठेवणार आहे खाली. उन्हात आपल्याला वाळत नाही घालायची बाजरी, घरातच रूम मध्येच आपल्याला वाळत घालायची अशी कपड्यावर. 1 तासभर आपल्याला अशी वाळवून घ्यायची ही. आणि नंतर आपण घरी मिक्सर मध्येच भरडणार आहे. कपड्यावर आपण जी वाळत घातलेली होती बाजरी, ती आता काढून घेतलेली, 1 तास छान वाळलेली आहे. आता आपण ही मिक्सर मध्ये फिरून घेऊ. बाजरी आपल्याला जास्त फिरवायची नाहीये मिक्सर मध्ये. एका बाजरीचे 2 झाले पाहिजे, नुसती भरड करून घ्यायची आपल्याला. आपल्याला या पद्धतीने बाजरी बारीक करून घ्यायची. फक्त एका बाजरीचे 2 झाले पाहिजे, 2-3. जास्त बारीक नाही करायची, भरड केलेली ही अशीच करून घ्यायची. आता ही काढून घेऊ. ही बाजरीची भरड आपली काढून झालेली आहे. आता आपण ही चाळून घेणार आहे. पुरणाच्या चाळणीने चाळून घ्यायची, म्हणजे छान पडतं. पुरणाच्या चाळणीने चाळल्यामुळे ना छान असं जे काही पीठ राहिले ते पडतं. गिरणीतून आपण दळून आणलं तरी पण थोडंफार पीठ निघतं. जास्त असं म्हणजे चाळायची गरज नाही, अगदी थोडं थोडं चाळायचं. थोडं बाजरीमध्ये पीठ राहिलं तरी चालेल, एवढं काही. अगदी थोडं थोडं चाळून घ्यायचं. बाजरी चाळून आपलं एवढं पीठ निघालेले.
हे आपण नंतर कशात पण वापरू शकतो, पापड्या वगैरे करताना. हे काढून घ्यायचं, हे टाकायचं नाही त्यात. आता ही जी बाजरी आपण चाळून घेतली ती आपण मोजून घेऊ. बाजरी आपली एवढी भरलेली आहे, अगदी थोडं कमी आहे हे पातेल्याला. आपल्याला ह्याच पातेल्याने मोजून पाणी घ्यायचे. जेवढं बाजरी भरली आहे तेवढेच 2 पातेले पाणी घ्यायचे. हे 1 पातेले पाणी घेतले, ते पण थोडं जेवढी बाजरी होती तेवढंच पाणी घेतलेले. ते आता कुकर मध्ये टाकून. हे दुसरं पातेलं पाणी घेतलेले, थोडं कमी. गॅस चालू केलाय. आता ह्या पाण्याला उकळी येऊ देऊ. तोपर्यंत आपण याला थोडस मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेऊ. लसूण घेतलेला आहे, अर्धी वाटी लसूण घ्यायचा. लाल मिरची घेतलेली आहे, बेडगी मिरची, ती टाकून घेऊ. मोठे 4 चमचे जिरे टाकलेले आहेत. 4 चमचे जिरे टाकलेले आहेत. आता आपण हे बारीक करून घेऊ. मिरचीची आपली पेस्ट करून झाली, लसूण मिरची. पाणी उकळलेलंच आहे. आता ही मिरचीची पेस्ट टाकून घेऊ, लसूण मिरची. एक वाटी तीळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी आपण पाण्यात टाकू आणि अर्धी वाटी आपण नंतर टाकणार आहे. आता मीठ टाकून घेऊ याच्यात. मी 2 चमचे मीठ टाकणार आहे. तुम्ही पिठाचा अंदाज बघून टाका. आता याला पण एक छान उकळी काढून घ्यायची. पाण्याला उकळी आलेली आहे छान. आता आपण ही भरड टाकून घेऊ आणि एका हाताने त्याला मिक्स करत राहायचं. सगळी भरड आपली टाकून झाली आहे. आता 1-2 मिनिटं याला उकळू देऊ आणि नंतर झाकण लावू. 1-2 मिनिटं झालेली आहेत, हे उकळते. आता ह्यात पूर्ण बसलं नसतं, पूर्ण कुकर भरला होता म्हणून मी या कुकर मध्ये थोडस काढलेलं आहे. आता याच्या बारीक गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायची आपल्याला. थोडं मी अर्ध मिश्रण वेगळं काढलं होतं, खूप बारीक गॅसवर आपण याच्या 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. आता बघू आपण उघडून. याच्यावर थोडं पाणी दिसतंय. आता हे मिक्स करून घेऊ. आता हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर निवांत घातलं तरी चालतं. यात आपलं झालंय, छान शिजलेलं. या कुकर मध्ये पण आपण अर्ध मिश्रण लावलं होतं, ते पण झालेलं आहे छान. हे बघा.
थंड करून घेऊ. आपलं हे मिश्रण खारवड्याचं खूप गार झालेलं आहे. आता आता आपण याचे टाकून घेऊ. छान मिश्रण झालेले. ताटाला थोडंसं तेल लावून घेऊ. ताटाला थोडंसं तेल लावून घेऊ. नंतर हे प्लास्टिकवर टाकलं तरी चालतं, पण मी आता ताटात दाखवते इथं. मिश्रण टाकताना आपल्याला चिकट वाटलं तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि असा एक गोळा घ्यायचा यातला. असं मिश्रण थोडं घ्यायचं आणि त्याच्यावर थोडेसे तीळ टाकून घ्यायचे. आपण हे जे अर्धी वाटी तीळ ठेवले होते ना, थोडे थोडे टाकून घ्यायचे सगळ्यांवर आणि हे मिक्स करायचं असं. म्हणजे वरून पण छान लागले जातात याला तीळ. तीळ छान दिसतात आणि लागले जातात. आता याचे आपण खारोड्या टाकून घेऊ. थोडी मोठी साईज, सांडग्यापेक्षा थोडी मोठी साईज टाकायची, म्हणजे वाळल्यावर बरोबर होती एकदम. आता या पद्धतीनेच असे सगळे टाकून घेणार आहे आणि उन्हाला ठेवणार आहे. आता हे वाळल्यानंतरच दाखवते. आपले बाजरीचे सांडगे झालेले आहेत. 1 किलो बाजरीचे आपण हे सांडगे केलेत आणि सांगितलेली पद्धत अगदी सोपी आहे. सांडगे खूप खुसखुशीत होतात आणि लवकर होतात. तुम्ही पण असे नक्की ट्राय करून बघा.